नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे आपले आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. बाप बेट्याला लुटणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. चोरीचे तब्बल 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून एकूण किंमत 65,000 रुपये आहे. दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी श्रीरामपूर बस स्टँड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. प्रकाश नारायण बोडखे हे आपला मुलगा गौरव बोडखे याच्यासह गुजरात येथील CISF कॅम्प वडोदरा येथे कागदपत्र पडताळणीसाठी जाणार होते. नाशिक बसची वाट पाहत असताना बस स्टँडच्या मागील सार्वजनिक शौचालयाकडे गेले असता 2 अनोळखी इसमांनी गौरव बोडखे यांच्या हातातील 15,000 रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल जबरदस्तीने हिसकावून झाडाझुडपात पळ काढला. घटनेची तात्काळ तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. गुन्हा क्रमांक 1087/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार तपास पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. गुप्त बातमीच्या माहितीवरून आरोपी निखिल नितीन आवारे वय 21 राहणार श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदारासह अरबाज उर्फ बाळ्या उर्फ बाज अब्बास शहा राहणार संजय नगर श्रीरामपूर याच्यासोबत केल्याची कबुली दिली. आरोपीकडून जप्त मोबाईल ओप्पो A5 Pro 5G 15,000, विवो 3 मोबाईल प्रत्येकी 10,000, इटेल 1 मोबाईल 10,000, अन्य मोबाईल 10,000, एकूण जप्त मुद्देमाल 65,000. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात API रामचंद्र शिखरे, PSI रोशन निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे करत आहेत. अशा सर्वात वेगवान, ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.